Hello students, welcome all of you. In previous lecture we are discussing about behavior of gas, then ideal gas, real gas, and in the very last lecture we are discussing about mean free path. Today's lecture we derive the equation for pressure of the ideal gas. Consider a cube which containing number of molecules within it, number of gas molecules within it. Okay. We considering the side of the cube L. Side of the cube. याची लेंथ किती कन्सिडर केली आपण? L ही या क्यूबची लेंथ कन्सिडर केली आहे. 3 ॲक्सिस घेतले x, y and z ॲक्सिस. ओके. फर्स्ट ऑफ ऑल आपण काय कन्सिडर करतोय ही केस. इथे मी एक कन्सिडर करते फक्त कंटेनर, गॅस मॉलिक्यूलचा कंटेनर. हा ह्याच फॉर्ममध्ये आहे क्यूबमध्ये, फक्त इथे 3D कन्सिडर करा. विच कंटेनिंग नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल्स. आता आपण इथून मागे पाहिल्याप्रमाणे सपोज हा गॅस मॉलिक्यूल हा काय करतोय, इकडे कोलाइड करतोय. हा गॅस मॉलिक्यूल कन्सिडर केलाय. हा काय करणार आहे, इकडे कोलाइड करणार आहे, इकडे कोलाइड करणार आहे, इकडे कोलाइड करणार आहे. ऑल्सो इट कोलाइड्स विथ द वॉल ऑफ द कंटेनर. ऑल्सो इट कोलाइड्स विथ द वॉल्स ऑफ द कंटेनर. जसं हा मॉलिक्यूल्सशी कोलाइड होतोय, नंबर ऑफ मॉलिक्यूल्सशी कोलाइड होतोय, तसाच तो काय होतोय, कोलाइड विथ द वॉल ऑफ द कंटेनर. ओके. वी कन्सिडरिंग अ सिंगल गॅस मॉलिक्यूल्स, अ सिंगल गॅस मॉलिक्यूल, आणि आपण ही एक वॉल कन्सिडर करतोय, ह्या क्यूबची एक वॉल कन्सिडर करतोय. आणि हा मॉलिक्यूल काय होणार आहे, इथे ह्या वॉलला कोलाइड करणार, ह्या वॉलला कोलाइड करणार आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला बघायचं आहे प्रेशर ऑफ द आयडियल गॅस. तर प्रेशरचं रिलेशन बघायचं आहे आपल्याला. कसं असणार प्रेशर, त्याचं रिलेशन कशाशी बघायचं आहे आपल्याला, मॉलिक्युलर स्पीड. याला काय म्हणायचं आहे, मॉलिक्युलर स्पीडशी प्रेशर कसा रिलेट करणार आहे ते आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. ओके. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला प्रेशर कसा आपण डिफाइन करतो. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. आता फोर्स म्हणजे काय, फोर्स इज डिफाइन ॲज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. हा काय प्रेशर आहे, इथे कन्फ्यूज होऊ नका. हा प्रेशर आहे, हा मोमेंटम आहे. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजेच काय म्हणतो आपण, फोर्स. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम पर युनिट टाइम. ओके. त्यानंतर मोमेंटमला कसं डिफाइन करतो आपण, मोमेंटम इज डिफाइन ॲज मास इंटू व्हेलॉसिटी. मास इंटू व्हेलॉसिटी. बघा आपल्याला एवढे रिलेशन बघायचे. प्रेशर फाइंड करायचं आहे त्यासाठी आपल्याला काय लागेल, फोर्स लागेल. फोर्स फाइंड करायचं त्यासाठी आपल्याला काय लागेल, मोमेंटम लागेल. मोमेंटम फाइंड करायचं त्यासाठी आपल्याला काय लागेल, व्हेलॉसिटी. ओके. तर आपण पहिल्यांदा बघू मोमेंटम कसं फाइंड करता येईल याच्यावरून. ही साईड करायची कन्सिडर क्यूबची, ही साईड कन्सिडर करायची, ही वॉल कन्सिडर करायची, त्यावरून आपल्याला मोमेंटम फाइंड करायचे. तर ते कसं करता येईल, चेंज इन मोमेंटम of the gas molecule with the wall. ते कसं डिफाइन करायचे, डेल्टा px इज इक्वल टू फाइनल मोमेंटम माइनस इनिशियल मोमेंटम. ओके. आता आपल्याला मोमेंटम म्हणजे काय माहिती आहे. मोमेंटम म्हणजे काय, मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. आता फायनल मोमेंटम अँड इनिशियल मोमेंटम ते कसं कॅल्क्युलेट करणार, आपण काय कन्सिडर केलंय,
एक सिंगल गॅस मॉलिक्यूल घेतलाय, तो काय करतो इकडे रॅन्डमली मूव्ह करतोय अँड इट कोलाइड्स विथ दी वॉल ऑफ दी क्यूब. आता ही वॉल मी सिम्पली इथे ही वॉल कन्सिडर करते. ही जी शेडेड एरिया घेतला आपण हा वॉल हाच इथे कन्सिडर करते मी. आणि हा एक मॉलिक्यूल आहे, हा व्ही हा मॉलिक्यूल आहे, हा काय करणार आहे रॅन्डमली मूव्ह करणार आहे. कारण आपण केस काय घेतली आहे आयडियल गॅस अँड कोलिजन कसं घेतलं आपण परफेक्टली इलास्टिक असेल तर काय असेल कायनेटिक एनर्जी ही कॉन्झर्व्ड असेल, अल्सो व्हेलॉसिटी ही काय असेल कॉन्झर्व्ड असेल. म्हणून आपण कोणती केस घेतोय ते आयडियल गॅस. मग हा मॉलिक्यूल हा Vx हा मॉलिक्यूल काय करतोय रॅन्डमली मूव्ह करतोय आणि तो काय करणार आहे ह्या वॉलला काय होणार आहे एका पॉइंटला इथे काय होणार आहे कोलाइड होणार आहे. कोलाइड झाल्यानंतर तो काय करणार आहे परत इट ट्रॅव्हल्स बॅक अँड रिफ्लेक्ट टू दी अनदर वॉल. सपोज इकडे दुसरी वॉल आहे तर तो काय करणार आहे इट ट्रॅव्हल्स बॅक अँड रिफ्लेक्ट अँड अल्सो कोलाइड विथ दी अनदर वॉल. हा इकडे जातोय, याची वेलॉसिटी काय असेल Vx असेल. आता तो इकडच्या साईडला अपोजिट येतोय, ह्या वेलॉसिटीच्या अपोजिट येतोय म्हणजे इथे वेलॉसिटी काय मिळेल आपल्याला परत Vx मिळेल, बट अपोजिट साईन म्हणजे निगेटिव्ह येईल, निगेटिव्ह Vx. ओके, म्हणून इथे काय येईल मोमेंटम कसं म्हणतो मास इंटू व्हेलॉसिटी. फायनल मोमेंटम कोणतं आहे आपलं हे इनिशियल झालं बरोबर, हे इनिशियल मोमेंटम अँड हे काय असेल फायनल मोमेंटम विथ हॅव्हिंग मास. मग काय येईल मोमेंटम काय येईल मास इंटू व्हेलॉसिटी Vx बट इट हॅज निगेटिव्ह साइन मायनस इनिशियल मोमेंटम काय येईल Vx विथ हॅव्हिंग मास m इंटू Vx mVx मायनस mVx काय येईल मायनस 2mVx. डेल्टा Px इज इक्वल टू मायनस 2mVx अँड टोटल मोमेंटम जर घ्यायचं म्हटलं इन दी फॉर्म ऑफ मॅग्निट्यूड तर ते कसं येईल डेल्टा Px इज इक्वल टू मॅग्निट्यूड जेव्हा घेतो आपण तेव्हा हे काय होतं निगेटिव्ह साईन निग्लेक्ट होतं. किंवा सपोज आपण आता इथे काय घेतलं आहे व्हेलॉसिटी घेतली आहे, मॅग्निट्यूड नाही आहे, हे निगेटिव्ह साईन हे काय फक्त डायरेक्शन दाखवतं अपोजिट आहे म्हणून निगेटिव्ह साईन आहे. जर मॅग्निट्यूड घेत असेल तर आपण हे निगेटिव्ह साईन काय होतं निग्लेक्ट होतं म्हणून काय 2mVx. ॲव्हरेज प्रेशर काय मिळालं आपल्याला डेल्टा Px इज इक्वल टू 2mVx. से दिस इज इक्वेशन नंबर 1. देन आपल्याला बघायचं आहे फोर्स, ॲव्हरेज फोर्स कॅल्क्युलेट करायचं आहे. ॲव्हरेज फोर्स आता त्याआधी आपण बघू सपोज आपण ही साईड एक साईड किती कन्सिडर केली आहे क्यूबची, एक साईड किती कन्सिडर केली आहे L एवढ्या डिस्टन्सवर. ही एक साईड झाली क्यूबची, ही दुसरी साईड झाली, ही साईड तर इथपर्यंत किती डिस्टन्स म्हटलं आपण L. आता आपला मॉलिक्यूल काय करतोय इथून सपोज स्टार्ट झालाय मूव रॅन्डमली मूव होतोय कुठपर्यंत क्यूबच्या या वॉलपर्यंत, किती डिस्टन्स होतोय तो L आणि तो परत रिफ्लेक्ट बॅक झाला परत कोणता किती डिस्टन्स कव्हर करतोय तो परत किती डिस्टन्स L. म्हणजे दी मॉलिक्यूल ट्रॅव्हल्स बॅक अँड फोर्थ तर त्याची टोटल डिस्टन्स किती येईल L प्लस L किती येईल 2L. डिस्टन्स किती येईल त्याचा 2L. आलं लक्षात आहे. मॉलिक्यूल आपल्या काय होतं ह्या दोन क्यूबच्या सिम्पली ह्या दोन वॉल कन्सिडर केल्या क्यूबच्या, त्यामध्ये मॉलिक्यूल एकदा इथून मूव्ह व्हायला सुरुवात झाली, इथून इथपर्यंत गेला कोलाइड झाला, परत रिव्हर्स आला इकडे कोलाइड झाला, तर पूर्ण डिस्टन्स किती कव्हर केलं त्याने डिस्टन्स इज इक्वल टू 2L. आता आपण स्पीड कसं कॅल्क्युलेट करतो, स्पीडसाठी फॉर्म्युला काय आहे स्पीड इज इक्वल टू काय म्हणतो आपण डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आणि आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं इथे
काय कॅल्क्युलेट करायचं आहे, टाईम कॅल्क्युलेट करायचं आहे. रिअरेंज केलं तर काय येईल, टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. The time we have to calculate the time taken by the gas molecule to travel back and forth. The time taken by the gas molecule to travel back and forth with the and collide with the walls of the container. मग काय येईल, टाइम डेल्टा टी इज इक्वल टू डिस्टन्स किती मिळालं आहे, डिस्टन्स इज इक्वल टू 2L अँड स्पीड किती घेतलं आहे आपण, स्पीड किती घेतलं आहे Vx. मग आपल्याला डेल्टा टी किती मिळाला आहे, डेल्टा टी इज इक्वल टू 2L अपॉन Vx. देन आपल्याला काय करायचं आहे, ॲव्हरेज फोर्स कॅल्क्युलेट करायचं आहे. ॲव्हरेज फोर्स मी शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिते, ॲव्हरेज AVG, ॲव्हरेज म्हणायचं याला. ॲव्हरेज फोर्स कसा डिफाईन करतोय, ॲव्हरेज फोर्स इज इक्वल टू ॲव्हरेज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. कसा येईल, ॲव्हरेज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. ॲव्हरेज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजेच फोर्स कसा डिफाईन करतो आपण, फोर्स इज इक्वल टू ॲव्हरेज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम पर युनिट टाइम. मग पी काय कॅल्क्युलेट केलं आपण, पी काय रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, ॲव्हरेज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम किती मिळाला आपल्याला, ट्वाईस mvx. इथे पुट करा तो काय येईल, ट्वाईस mvx डिवाइड बाय टाइम. टाइम किती मिळाला, डेल्टा टी इज इक्वल टू 2L अपॉन Vx. पुट करा इथे 2L अपॉन Vx. हा Vx डिनॉमिनेटरला आहे, याला न्यूमरेटरला घ्या, किती येईल, इज इक्वल टू ट्वाईस mvx ॲज इट इज लिहिलं आहे. हा डिनॉमिनेटरला आहे, हा न्यूमरेटरला येईल, किती येईल, इंटू Vx डिवाइड बाय 2L. मी इकडचं इरेज करते. से दिस इज इक्वेशन नंबर सेकंड. आणि आपल्याला ॲव्हरेज फोर्स किती मिळणार आहे इथे, ॲव्हरेज फोर्स इज इक्वल टू 2mvx इंटू Vx, Vx स्क्वेअर, 2mvx स्क्वेअर डिवाइड बाय ट्वाइस L. Divide by twice L. This is the average force for a gas molecule which colliding with the walls of the container having distance 2L. Say this is equation number 3. ओके, पहिले काय मिळालं आपल्याला, मोमेंटम मिळाला आहे, फोर्स मिळाला आहे. फायनल काय करायचं आपल्याला, काय कॅल्क्युलेट करायचे, प्रेशर कॅल्क्युलेट करायचे. ओके, ओके. आता इथे काय क्यूब आहे, इथे काय केलं आहे आपण कन्सिडर, नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स कन्सिडर केले, त्यातला एक मॉलिक्यूल कन्सिडर केला आहे. ओके, त्यासाठी आपल्याला आपण 3 ॲक्सिस कन्सिडर केले, एक्स, वाय अँड झेड. बट आपण इथे फॉर सिंगल मॉलिक्यूल, फॉर मॉलिक्यूल 1 साठी व्हेलॉसिटी फाइंड करू. फॉर मॉलिक्यूल 1 एकच मॉलिक्यूल कन्सिडर करतो, फर्स्ट मॉलिक्यूल. नंतर आपण नंबर ऑफ मॉलिक्यूल्ससाठी व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करणार आहे. पण पहिले आपण फक्त मॉलिक्यूल, फर्स्ट मॉलिक्यूल कन्सिडर करतोय. त्यासाठी व्हेलॉसिटी काय असेल, काय घेतली आपण, व्हेलॉसिटी Vx काय येईल 1, Vx1 ते काय आहे, याला काय म्हणायचं आहे, कंपोनंट ऑफ व्हेलॉसिटी, कंपोनंट ऑफ व्हेलॉसिटी फॉर अ मॉलिक्यूल 1. इथे लक्षात घ्या, नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहे, त्यातनं आपण फक्त फर्स्ट मॉलिक्यूल कन्सिडर करतोय, म्हणून आपण म्हटलंय फॉर मॉलिक्यूल 1 व्हेलॉसिटी किती येईल, Vx1. दिस इज द कंपोनंट ऑफ व्हेलॉसिटी. ओके, मग Vx1 आपल्याकडे इथे काय मिळालं आपल्याला, Vx स्क्वेअर मिळेल. इथे 2 टू गेट कॅन्सल होईल,
मग काय येईल, ॲव्हरेज फोर्स पुढे कसा कॅल्क्युलेट करता येईल, mvx² डिवाइड बाय एल, हा इथे कॅन्सल होऊन जाईल. ओके. फॉर मॉलिक्यूल 1 साठी मग ॲव्हरेज फोर्स कसा म्हणता येईल, ॲव्हरेज फोर्स फॉर फर्स्ट मॉलिक्यूल mv, आता इथे काय येईल x1 mvx1² डिवाइड बाय एल. दिस इज दी ॲव्हरेज फोर्स फॉर फर्स्ट मॉलिक्यूल. आपल्या अजम्पशनच्या फर्स्ट मॉलिक्यूलमधला हा आहे ॲव्हरेज फोर्स. Now we are considering a number of molecules, like number of molecules. Now considering number of molecules. आता इथे कसा एकच मॉलिक्यूल कन्सिडर केला, तर आता नंबर ऑफ मॉलिक्यूल्स लाईक इथे फर्स्ट घेतला होता 2, 3, 4 अप टू कितीपर्यंत n नंबर ऑफ मॉलिक्युल्स येतील. हॅविंग वेलॉसिटीज, त्याच्या करस्पॉन्डिंग वेलॉसिटीज, हॅविंग वेलॉसिटीज काय येईल vx1 vx2 vx3 अप टू n नंबरपर्यंत. मग ॲव्हरेज फोर्स कसा लिहिता येईल, ॲव्हरेज फोर्स इज इक्वल टू मास इंटू, आता काय आपण एका मॉलिक्यूलची वेलॉसिटी कन्सिडर केली. आता इथे काय करायचं, नंबर ऑफ मॉलिक्यूल्स आहेत आपल्यासाठी हॅविंग करस्पॉन्डिंग वेलॉसिटीज vx1 vx2 vx3. मग याची काय होईल, सिम्पली समेशन होईल. म्हणजे काय येईल vx1 प्लस vx2 प्लस vx3 अप टू n पर्यंत येईल डिवाइड बाय एल. ओके. ॲव्हरेज फोर्स इज इक्वल टू मास इंटू ह्या वेलॉसिटीज डिवाइड बाय एल. आता आपल्याला काय करायचंय, मेन काय कॅल्क्युलेट करायचे, प्रेशर ऑफ दी आयडियल गॅस. त्यासाठी आपण इथे म्हणणार आहे ॲव्हरेज प्रेशर फाइंड करायचे आपल्याला, ॲव्हरेज प्रेशर. ओके. ॲव्हरेज प्रेशर इज इक्वल टू काय येईल, मग प्रेशर कसा डिफाईन करतोय आपण, प्रेशर कसा डिफाईन करतोय, फोर्स पर युनिट एरिया. पण इथे काय घेतलंय ॲव्हरेज प्रेशर, म्हणून काय येईल ॲव्हरेज फोर्स पर युनिट, ॲव्हरेज फोर्स पर युनिट एरिया. पण एरिया कोणता येईल, आपण कोणती केस कन्सिडर केली आहे, फक्त एक वॉल घेतली, क्यूबची काय घेतली आहे, एक वॉल घेतली आहे, म्हणून इथे काय येईल एरिया ऑफ शेडेड वॉल, एरिया ऑफ शेडेड वॉल. ॲव्हरेज फोर्स किती मिळाला आहे, m vx1 vx2 vx3 अप टू n नंबर. काय पुट करा इथे व्हॅल्यू m vx1 प्लस vx2 प्लस vx3 अप टू n डिवाइड बाय, आता एरिया ऑफ शेडेड वॉल तो कसा कॅल्क्युलेट करायचा आहे, ही शेडेड वॉल आहे, हा स्क्वेअर, ही शेडेड वॉल इथे 3D मध्ये मी इथे दाखवते, हा शेडेड वॉल आहे हॅविंग साइड्स L. मग स्क्वेअरचा एरिया कसा कॅल्क्युलेट करतो आपण, साइडचा स्क्वेअर, म्हणजे इथे काय येईल साइड किती आपली L, मग साइडचा स्क्वेअर किती येईल L स्क्वेअर. मग एरिया किती मिळतोय, एरिया इज इक्वल टू L स्क्वेअर. ह्या साइडचा, या शेडेड वॉलचा एरिया किती मिळतो आपल्याला L स्क्वेअर, तो इथे पुट करा, एरिया ऑफ शेडेड वॉल L स्क्वेअर. इथे ऑलरेडी आपल्याकडे L आहे, L इंटू L स्क्वेअर काय मिळालं आहे m vx1 स्क्वेअर आहे ना इथे, स्क्वेअर 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 vx1 स्क्वेअर प्लस vx2 स्क्वेअर अप टू नंबर ऑफ मॉलिक्युल्ससाठी घेतोय L इंटू L स्क्वेअर L क्यूब. ॲव्हरेज प्रेशर, ॲव्हरेज प्रेशरसाठी काय मिळालं m इंटू वेलॉसिटीज डिवाइड बाय L क्यूब.
आता हे काय व्हेलॉसिटीच्या, हे काय Vx1 हे काय कंपोनंट ऑफ व्हेलॉसिटी, हे काय कंपोनंट ऑफ व्हेलॉसिटी. तसंच Vx2 जर घेतलं तर कंपोनंट ऑफ व्हेलॉसिटी, x3 जर घेतलं ते पण काय असणार आहे कंपोनंट ऑफ व्हेलॉसिटी. मग ह्या कंपोनंट ऑफ व्हेलॉसिटी जर ॲव्हरेज घेतलं तर काय म्हणता येईल आपल्याला, कंपोनंट ऑफ व्हेलॉसिटीचं जर ॲव्हरेज घेतलं तर Vx येईल. आणि ते कसं डिफाईन करणार आपण, Vx1 प्लस Vx2 प्लस Vx3 अप टू किती येईल Vxn. आता ॲव्हरेज मागच्या लेक्चरमध्ये पण मीन फ्री पाथमध्ये आपण काय घेतलं, मीन घेतला होता म्हणजे ॲव्हरेज घेतलं होतं. तर काय करतो आपण, नंबर ऑफ जेवढे आपल्याकडे कंटेंट आहे त्याची ॲडिशन करतो डिवाइड बाय किती नंबर्स आहेत टोटल. मग आता इथे कितीपर्यंत आहे आपल्याला 1 2 3 अप टू n पर्यंत. मग ॲव्हरेज घेताना आपण काय करतो, नंबर ऑफ कंटेंट किती आहे आपल्याकडे n पर्यंत, अप टू n पर्यंत म्हणून डिवाइड बाय n. ॲव्हरेज व्हेलॉसिटी कंपोनंट्स घेतले आपण व्हेलॉसिटीचे, x1 x2 x3 हे कंपोनंट घेतले, त्याची समेशन केली आणि त्याचे ॲव्हरेज म्हणतोय आपण Vx. आणि आपल्याकडे किती अप टू n पर्यंत आहे म्हणून डिवाइड बाय n. याला रिअरेंज केल्यानंतर काय येईल, याची व्हॅल्यू आपल्याला कसली व्हॅल्यू पाहिजे, याची व्हॅल्यू पाहिजे. म्हणून काय म्हणता येईल, Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस Vx3 स्क्वेअर अप टू Vn स्क्वेअर इज इक्वल टू, हा n इकडे जाईल म्हणजे काय म्हणता येईल Vn Vx स्क्वेअर. याची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला n Vx स्क्वेअर, ती इथे पुट करा. ॲव्हरेज प्रेशर इज इक्वल टू, ॲव्हरेज प्रेशर काय मिळेल, ॲव्हरेज प्रेशर इज इक्वल टू m इंटू n Vx स्क्वेअर, m इंटू n Vx स्क्वेअर डिवाइड बाय L क्यूब. आता क्यूबच्या साईड आपण काय कन्सिडर केलं आहे, L कन्सिडर केलं आहे. जर त्याच्या एका वॉलचा जर एरिया कन्सिडर केला तर तो किती येतो, कॅल्क्युलेट केला तर तो किती येतो L स्क्वेअर. आता तुम्हाला माहीत असेल क्यूबचं व्हॉल्यूम कसं कॅल्क्युलेट करतात, साईडचा क्यूब. मग काय एक साईड किती आहे आपल्याकडे L आहे, प्रत्येक साईडची लेंथ किती आहे L आहे. क्यूबचा एरिया आपण काय म्हणतो, त्या साईड जी लेंथ दिलेली आहे त्याचा क्यूब म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ दी क्यूब. मग क्यूबचं व्हॉल्यूम कसं कॅल्क्युलेट करणार आपण, V इज इक्वल टू साईडचा क्यूब म्हणजे L क्यूब. इथे काय मिळालं आपल्याला L क्यूब. मग आपण याला V म्हणू शकतो. ॲव्हरेज प्रेशर इज इक्वल टू mn Vx स्क्वेअर अपॉन L क्यूबच्या जागी आपण V पुट करू शकतो कारण V इज इक्वल टू L क्यूब. म्हणून काय मिळालं आपल्याला, ॲव्हरेज प्रेशर P इज इक्वल टू mn Vx स्क्वेअर डिवाइड बाय L क्यूबला V म्हणू. से दिस इज इक्वेशन नंबर 4. ॲव्हरेज प्रेशर आपल्याला एवढं मिळालं आहे, बट फॉर ओनली कन्सिडरिंग एक्स ॲक्सिस, ओनली कन्सिडरिंग एक्स ॲक्सिस. आता काय आपण केस कोणती कन्सिडर केली आहे, आयडियल गॅसची केस कन्सिडर केली. त्यामध्ये आपण काय म्हणतोय, कायनेटिक एनर्जी ही कॉन्झर्व्ड असणार आहे प्रत्येक मॉलिक्यूलसाठी आणि कोणत्याही ॲक्सिसला जर घेतलं तरी कायनेटिक एनर्जी काय असणार आहे, कॉन्झर्व्ड असणार आहे. कायनेटिक एनर्जी काय म्हणतो आपण, हाफ m. मग Vx साठी घेतला किंवा Vy साठी घेतला किंवा Vz साठी घेतलं, कोणत्याही ॲक्सिससाठी घेतलं तर कायनेटिक एनर्जी काय मिळते आपल्याला, कॉन्झर्व्ड मिळते. म्हणजेच काय मिळते याच्यावरून, कायनेटिक एनर्जी आयडियल गॅससाठी आपण काय केलं आहे, कायनेटिक एनर्जी कॉन्झर्व्ड म्हणतो. वेलॉसिटी ऑल्सो कॉन्झर्व्ड. म्हणून एक्स कंपोनंट, वाय कंपोनंट अँड झेड कंपोनंटसाठी त्याची कायनेटिक एनर्जी काय असणार आहे, सेम असणार आहे. म्हणून आपल्याला काय रिलेशन मिळत आहे, Vx इज इक्वल टू Vy इज इक्वल टू Vz. सगळ्यांसाठी काय मिळते आपल्याला, सेम मिळते. Vx इज इक्वल टू Vy इज इक्वल टू Vz. म्हणून ॲव्हरेज वेलॉसिटी काय म्हणता येईल, V स्क्वेअर इज इक्वल टू, याची जर ॲव्हरेज घ्यायची असेल तर परत काय करायचं आपल्याची समेशन Vx प्लस Vy प्लस
Vz but Vx is equal to Vy is equal to Vz. म्हणून आपण याला काय करतोय, इक्वॅलिटी करतोय. म्हणजे सगळ्यांनाच Vx जरी म्हटलं तरी चालेल, कारण काय Vx इज इक्वल टू Vy इज इक्वल टू Vz. म्हणून काय येईल, V स्क्वेअर इज इक्वल टू Vx प्लस Vx प्लस Vx. कारण Vy इज इक्वल टू Vx, Vz इज इक्वल ऑल्सो Vx. Vx प्लस Vx प्लस Vx 3Vx V स्क्वेअर. ओके, आपल्याला काय पाहिजे, Vx ची व्हॅल्यू पाहिजे. म्हणून Vx इज इक्वल टू काय म्हणता येईल, 1/3 V स्क्वेअर. Vx इज इक्वल टू 1/3 V स्क्वेअर. ही व्हॅल्यू Vx ची व्हॅल्यू इथे पुट करा. काय मिळेल, ॲव्हरेज प्रेशर. वी गेट ॲव्हरेज प्रेशर P इज इक्वल टू, आफ्टर पुटिंग this value of Vx in equation 4 we get average pressure P is equal to m n Vx काय मिळालं आपल्याला, 1/3 V स्क्वेअर, 1/3 V स्क्वेअर डिवाइड बाय V. बट काय ॲव्हरेज वेलॉसिटी, ॲव्हरेजला आपण काय साईन देतो इथे, ॲव्हरेज जर असेल तर बार कन्सिडर करतो, ॲव्हरेज असेल तर इथे काही ॲव्हरेज वेलॉसिटी. देअरफॉर वी गेट फायनल प्रेशर ऑफ द आयडियल गॅस P इज इक्वल टू, वी गेट ॲव्हरेज प्रेशर ऑफ द आयडियल गॅस P इज इक्वल टू 1/3. मी फक्त हे थोडंसं रिअरेंज करून लिहिते, 1/3 N upon V, 1/3 N upon V into m V square. but हे काय average. this is the relation between pressure and velocity for the ideal gas. this is the relation between pressure and हे काय velocity for the ideal gas. मग आपण याला म्हणायचं आहे प्रेशर, इक्वेशन फॉर द प्रेशर ऑफ आयडियल गॅस. ते काय मिळालं आहे, 1/3 N upon V मास m इंटू ॲव्हरेज वेलॉसिटीचा स्क्वेअर. ओके, आपण पहिलं काय म्हटलं होतं, काय करायचं होतं आपल्याला, कॅल्क्युलेट प्रेशर. दिस इज द प्रेशर फॉर इक्वेशन ऑफ प्रेशर फॉर आयडियल gas. Okay, thank you.